सो आपलं लंच रेडी आहे. डाळ तडका, पुरी भाजी, सिंपल लंच आहे. खाऊन सांग कशी आहे. तो एक साईडला डाळ भात पण ठेवले की जिरा राईस आणि डाळ तडका करायचा डिझाईन केला. राई जिरं, कढीपत्ता, थोडंसं बारीक चिरलेले असून आणि अर्धा कांदा होता ते पण हे करून घेतलं आणि तेलामध्ये कोथिंबीर टाकली आहे. तेलामध्येच कोथिंबीर टाकली आहे. मग वरतून पण टाकेन पण थोडंसं असं कच्च असेल तर मला नाही आवडत, त्यामुळे तेलामध्येच टाकलं कोथिंबीर. याला आता करून घ्यायचं. जरा लसूण लालसर होऊन जायचं. लालसर होऊ द्या फक्त. आणि त्याचं थोडंसं कलर पावडर, कलर मिरचीचं आणि याचं दाल तडकामध्ये थोडं तिखट टाकतात आणि घरी बनवलेले मसाला थोडंसं टाकते कारण ते ऑलरेडी मिरची वगैरे आहे. लाल तिखट, धनिया पावडर आणि ते जरासं चांगलं असं सॉफ्ट करायचं. तुपात फोडणी दिलं तर भारी, जाम भारी. आता हे सॉफ्ट करून झाले. आता हे बघा डाळ. किती मस्त डाळ तडका थोडंसं घट्टच पाहिजे पण लय घट्ट आहे. थोडंसं पाणी टाकलं आणि थोडंसं कसुरी मेथी टाकणार त्याच्यात आणि चवीनुसार मीठ. मी बघू शकता पाणी टाकलं. जास्त पातळ नाही करायचं, डाळ फ्रायसारखं आपल्याला थोडं घट्ट पाहिजे. आता याला उकळू द्या. उकळून झाल्यावर याच्यावर मीठ टाकणार आहे. मीठ आणि कसुरी मेथी. चांगलं उकळू दे. सो तेल तापवले. तेल तापल्यानंतर राई, जिरा, उडद डाळ, किसलेले अद्रक, सुकलेले कढीपत्ता आणि कांदा बारीक चिरलेले आणि त्याच्यासोबत मिरची पण टाकते बारीक कापलेले. थोडंसं कोथिंबीर. दोन ते 3 मिनटं चांगलं सॉट करून घ्यायच्या. जर तुम्हाला कांदा हवे तर स्लाइस पण करू शकता. पातळ स्लाइस टाकावं लागेल. मला जास्त कांद्याचं जरूर नाही म्हणून अर्धेच कांदे याच्यात टाकले बारीक कापलेले. मग याच्यात आता जाईल हिंग. हिंग टाकल्यानंतर आता याच्यात जाणार हळद. हळद वगैरे जास्त जरूर नाही आहे कारण थोडंसं जरी कुठलेल्या हळदमुळे जास्त कलर येईल याचं. कांदा सॉफ्ट झाले. आता आपण बटाटा आपण एक एक उचलून याच्यात टाकणार आहे. जास्त बारीक करायचं नाही, असंच घेऊन हातात असं करून टाकलं
तरी चालेल. हे बघा असे टाकायची आणि मग त्याला चांगलं वर खाली करून घ्यायचं. थोडं मोठे मोठे तुकडेच ठेवलं कारण याच्यात आता पाणी ॲड करणार. पाणी ॲड केल्यानंतर थोडं शिजणार, मग त्याचे ग्रेव्ही बनतील चांगला. याच्यात पाहिजे असतं तुम्ही वाटाणा पण ॲड करू शकता. मी थोडंसं म्हणजे वरतून थोडं वाटाणा टाकणार आहे याच्यात. थोडे असं वाटाणा. थोडीशी सॉट होऊ द्या चांगलं. एक 5 ते 10 मिनटं तेलामध्ये ठेवायचं आणि मग तुम्हाला हवे तर लाल तिखट घालू शकता, पण मला पुरीबरोबर हे पिवळी भाजीच आवडतं, येल्लोवाली. तिथं साऊथ इंडियन टाईप. त्याच्यात काही लोक काजू पण फ्राय करून टाकतात. काजू असतात तर काजू पण तुम्ही फ्राय करून टाकू शकतो, पण जास्त हेवी होईल मला. हे झालं. आता ह्याच्यात 1 ग्लास पाणी टाकते बस. बस आता पाणी टाकते आणि याच्यात तुम्ही आता मीठ पण ॲड करून देऊ शकता. हे बघा चवीपुरतं मीठ झालं. आणि याला क्लोज करा. क्लोज करून एक 5 ते 10 मिनटं चांगलं शिजवून द्यायचं. पटकन शिजेल कारण ऑलरेडी बटाटा शिजलेले आहे, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. झालेली आहे, तुम्ही बघू शकता. सो दिस इज द कन्सिस्टन्सी. अशा कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे. सेमी सॉलिड. हे आता थोडंसं घट्ट झालं आहे, त्याच्यात थोडंसं मी पाणी टाकून हे करणार. हे असं पाहिजे भाजी पुरीसाठी, खायला पण मजा येईल. गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडंसं मीठ टाकलं कारण भाजीमध्ये मीठ असणार, त्यामुळे याच्यात कमी मीठ टाकलं तरी चालेल. आणि याला चांगलं आता मळून घ्यायचं. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, सेमी सॉलिड असं मळून घ्यायचं. थोडंसं पीठ मळायचं म्हणून छोटी वाडगीत मळते, नाहीतर परातीत मळते मी पीठ. थोडंसं पाणी लागणार. थोडं तेल लावून घ्यायचं. मी तूप लावलं थोडंसं. तसं ह्याला घट्ट मळून घेतलं मी आता. बस याला एक 5 मिनिट सोडून द्यायचं. आत्ताच हे एवढं मऊ आहे, आपण लाटून तळू शकता पोळी. एक 5 मिनिटं द्या, मग आपला तेल तापवावं लागेल. तेल तापवल्यानंतर एक एक पोळी लाटून तळणार. आता हे पिठाचं छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आणि मग तुम्हाला पुरी किती मोठा पाहिजे, साईज वगैरे तुमच्यावर आहे. आम्हाला मीडियम साईज पाहिजे. काही लोक छोले पुरीसारखं पण लागतात. आपल्याला या भाजीसोबत छोटे पुरी लागेल. तर आता लाटून घेते मी.
एवढंच एवढं जाड साईजमध्ये आपण पुरी एवढंच ठेवलं बस झालं. असं आता सगळ्या पुऱ्या तळून घेतले आणि इथे तेल तापवायला लावले. आता एक एक पुरी आपण तळून घेणार आहोत. तेल तापल्यावर तेल तापवायला लावले, एक एक पुरी तळून घेणार आहोत. किती मस्त फुगले. आता मस्त लागेल एवढं मीडियम साईज पुरी तरी पाहिजे त्या भाजीसोबत खायला, खरंच मजा आहे. मस्त फुगल्या. आणखीन एक पुरी टाकूया. मस्त फुगल्या काय बघा. अरे वा 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 मस्त. एक एक पुरी तळून घ्यायचं. तेलामध्ये टाकताना पलटताना जरा सावकाश काळजी करून करा. गरम तेल अंगावर पडलं तर खूप पोळ्या बिड्या आहेत. आणि पुढे उन्हाळा लय त्रास होईल. तळून घेऊया. पुरीसाठी तेल तापवायला पाहिजे आणि तुमचं पुरी नीट लाटून पाहिजे. दाखव. कांदा तो आपलं लंच रेडी आहे. दाल तड़का पूरी भाजी सिंपल लंच है. खाऊन सांग तुझे टेस्ट बरोबर आहे. हां.